आपण हे दृश्य पाहतोय आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटलांची रॅली सुरू होणार आहे। त्यावेळीची ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। हातामध्ये फलक घेतलेले आहेत, त्याचबरोबर भगवे झेंडे सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत। थोड्याच वेळात बीड मधून आता जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। टप्प्याटप्प्यानं ही रॅली राज्यामध्ये सध्या सुरू आहे आणि आज बीड मध्ये जरांगेंची रॅली निघणार आहे। थोड्याच वेळात ही रॅली निघेल आणि या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड मधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात बीड मधून जरांगेंची रॅली अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटलांनी 13 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे। त्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांची मराठवाड्यामध्ये शांतता रॅली सुरू आहे आणि हीच रॅली आज बीडमध्ये निघणार आहे। बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली या ठिकाणी निघणार आहे। आपण पाहू शकता याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून रॅली निघणार आहे आणि याच रॅलीच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे। या ठिकाणी गावखेड्यातील मराठा बांधव एकवटलेला आहे। बीड शहरात मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। त्याचबरोबर मराठा समन्वयाकडनं जे लाखोच्या संख्येने मराठा बांधव येणार आहेत त्यांच्या नाश्त्याची जेवणाची सोय देखील करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्याचबरोबर पलीकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुभाष रोड आहे। लांब सुभाष रोड पर्यंत या ठिकाणी रॅली जे मराठा बांधव आहेत ते आलेले दिसतात मोठ्या संख्येने।